छगन भुजबळ मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज आहेत तर धनंजय मुंडेंवर विरोधकांनी गंभीर आरोप केलेले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या दोन्ही नेत्यांच्या कट्टर विरोधकांनी मात्र अजित पवारांची भेट घेतली आहे। सुहास कांदे आणि सुरेश धस यांनी नागपुरात अजित पवारांची भेट घेतल्यानं अनेक प्रश्न निर्माण झालेत। बघूया। सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज आहेत तर धनंजय मुंडेंवर विरोधकांनी गंभीर आरोप केलेत। अशा परिस्थितीमध्ये छगन भुजबळांची समजूत काढण्याची गरज आहे तर धनंजय मुंडेंच्या पाठीशी उभं राहण्याची ही वेळ आहे। मात्र असं काही होताना दिसत नाहीये। उलट भुजबळ आणि मुंडेंच्या कट्टर राजकीय विरोधकांच्या याना त्या कारणानं अजित पवार गाठी भेटी घेताना दिसतायत। सुहास कांदे आणि छगन भुजबळांचं वैर सर्वश्रुत आहे। शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास कांदेंनी नागपुरातल्या शासकीय निवासस्थानी जाऊन अजित पवारांची भेट घेतली। यानंतर दादांनी नाशिकला न्याय दिला अशी खोचक प्रतिक्रियाही कांदेंनी दिली आहे। जे झालं ते योग्य झालं, दादांनी नाशिक जिल्ह्याला न्याय दिला अशी एक चर्चा होती की आमदारांच्या विरोधात काम झालं, समीर भुजबळांना उभं करणं, सगळ्यांच्याच विरोधात काम केलं त्यांनी भुजबळांनी। मी कालही बोलतो, आजही बोलायला आणि उद्याही बोलेला आणि मीच ते पुरावे वरिष्ठांकडे दिलेले आहेत। सर्व पुरावे मी वरिष्ठांकडे दिलेले आहेत की यांनी विधानसभेला लोकसभेला काम विरोधात केलं म्हणून। म्हणजे सुहास कांदेंच्या सगळ्या एकंदरीतच भूमिकेनंतर किंवा पुराव्यानंतर हे सगळं असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही। बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटले। भाजपा आमदार सुरेश धस या प्रकरणावरून मंत्री धनंजय मुंडेंवर आक्रमक आरोप करतायत। अशा परिस्थितीत सुरेश धस यांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। धनंजय मुंडे आणि अजित पवारांची भेट होत नसताना सुरेश धस यांनी मात्र अधिवेशनाच्या काळात दुसऱ्यांदा अजित पवारांची भेट घेतल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले। मात्र पीक विम्याच्या प्रश्नासाठी भेट घेतल्याचं कारण धस यांनी सांगितलंय। 32,500 एकर जमिनीवर परळी तालुक्यातल्या लोकांनी विमा भरलाय। 2023ला 1 रुपया विमा जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कालावधीमध्ये हा जो निर्णय महायुतीच्या सरकारने घेतला त्या निर्णयाचा किती गैरफायदा तत्कालीन कृषी मंत्री महोदयांनी घेतलाय हे मला या ठिकाणी म्हणायचं। छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे अजित पवारांचे जवळचे सहकारी। मात्र आता दोन्ही नेत्यांच्या कट्टर राजकीय विरोधकांनी अजित पवारांची भेट घेतली आहे। या भेटीच्या टायमिंग वरून देखील अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत। नागपूरवरून अमर काणेसह श्रीकांत राऊत, झी 24 तास, नागपूर।